राजकारणात जर टिकायचं असेल तर मतं कशी मिळणार याची गणितं करण्यासाठी कुठलीही वेळ ठरवता येणार नाही. विषय काहीही असला तरी त्याचा राजकीय फायदा कसा घेता येणार हा एकच विचार डोळ्यासमोर ठेवल्यावरच सत्ता राखता येते हे आजच्या राजकारणाने सिद्ध करून दाखवलं. विरोधकांच्या डोक्यात ते जाण्यासाठी आणि किती वर्ष लागतील माहीत नाही, पण त्यासाठी तसं काळीज आणि धाडसही लागतं. वास्को येथे एका कार्यक्रमात वक्ते खट्टर यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या गोव्यात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. भावना दुखावल्या असल्याच्या विषयावरून गोव्यात कित्येक ठिकाणी खट्टर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे, पण सत्ताधारी भाजपसाठी मात्र विषय नारी शक्तीचा आहे. आज हाच विषय घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक विनंती, जर आपण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. खट्टर यांनी मंत्री माविन, आमदार दाजी आणि संकल्प यांच्या समोर म्हणे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यांना माविन यांनी तेव्हाच रोकायला हवं होतं असं मुख्यमंत्र्यांना वाटलं खरं, पण माविन यांनी ही त्यांची चूक नसून त्याला राजकारणाचा रंग देऊन कदाचित त्यांच्यासाठी तो विषय तिथेच संपला असेलही. शनिवारी केलेल्या वक्तव्यावर रविवारी पूर्ण दिवस भाजपला जाग आली नाही. एरवी याच लोकांच्या भावना जणू रोकड्याच दुखावल्या जातात, पण तेव्हा मात्र त्यांनी वेळ घेतला. जेव्हा त्यांचे वक्तव्य समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले तेव्हा विषय तापला, पण भाजप पक्षाच्या वतीने अजून एकही पोलीस स्थानकात तक्रार दिल्याची माहिती नाही. आता लोक विचारणार म्हणून कदाचित देण्याचा विचार करू शकतात. या विषयाने मात्र गोव्यातील भाजपची हिरमोडणी केली. कारण काय माहीत आहे, भाजपसाठी महिला आरक्षणाचा विषय महत्त्वाचा होता. त्यावर चांगली पोळी भाजण्याचा भाजपने कदाचित विचारही केला असेल, पण त्यावर थोडं पाणी पडल्यात जमा अशी परिस्थिती. पण तो विषय आता भाजपने घेतलेला दिसतोय. महिला आरक्षण बिल पास न होण्यास काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष जबाबदार आहेत असे सांगून भाजपने पणजीत रॅली काढली. या रॅलीत सहभागी झालेल्या सगळ्या महिला आता म्हणे आमदार खासदार व्हायलाच हव्यात. या रॅलीवेळी भाषण करताना आमदार देविया राणे यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, महिलांवर खरा अन्याय कोणी केला असेल तर तो काँग्रेसने, नाहीतर म्हणे कित्येक महिला आमदार झाल्या असत्या. वा, आता देविया राणेंना काय आठवलंय पहा. विचार चांगले आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील आता महिला आमदारांना मंत्रिपद देण्यासाठी विचार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचसाठी ही शर्यत म्हणून भाषणबाजी तर नाही ना? कारण गोव्यात काँग्रेस काळात सर्वाधिक मुख्यमंत्री पद कोणी भूषवलं असेल तर ते प्रतापसिंग राणे यांनी, जे देविया राणेंचे सासरे. ते राजकारणात आले, त्यांनी काँग्रेस पक्षात राहून केलेल्या कामांची पावती लोकांनी आता देविया यांना दिली याची जाणीव त्यांना नसेल असं होऊच शकत नाही. पण आता मंत्रिपदासाठी कदाचित काही गोष्टी बोलाव्या लागत असतील, कारण त्यांचं घराणं पूर्वी काँग्रेस पक्षासोबतच राहिलं होतं. मग अन्याय होत होता तर तेव्हा दिसला नव्हता का? कसा दिसणार? कारण अन्याय करणारी हीच लोक होती. त्यानंतर आमदार डिलायला म्हणाल्या की जेव्हा काँग्रेस मतं मागण्यासाठी येणार ना तेव्हा त्यांना जाब विचारा. पण डिलायला यांनी काँग्रेस पक्षासाठीच मतं मागून आमदार झाल्या ही गोष्ट विसरू नये. जेव्हा भाजपची उमेदवारी जोडप्याला मिळणार नाही याची जाणीव झाली तेव्हा मायकल यांनी भाजप सोडून काँग्रेसचा मार्ग धरला. उमेदवारी मिळवून आमदार झाल्यावर पुन्हा भाजपात आले आणि आता त्यांच्यावरच आरोप. वा, धन्य हे राजकारण. ज्यांनी यांचं सशक्तीकरण केलं त्यांनाच आता सशक्तीकरण या महिला आमदार शिकवायला लागल्या, कारण त्या सध्या मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत म्हणूनच तर नाही ना? त्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक खूप काही बोलले. म्हणे भाजपने महिलांचे सशक्तीकरण केले आणि काँग्रेस पक्षाला महिला पुढे सरकलेल्या नको, त्यामुळे महिला मागे राहिल्या ही गोष्ट मतदानावेळी महिलांनी विसरू नये. हे बिल पास करण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची त्यांनी मागणी केली, म्हणजे सरळ मतच मागितली. जर दामूंना महिलांना खरंच सशक्त करायचं असेल तर त्यांच्याकडे आता चांगली संधी आहे. ते भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष आहेत. येणाऱ्या 2027च्या विधानसभेसाठी महिलांना उमेदवारी द्या ना. त्यासाठी तुम्हाला कसल्या बिलाची गरज आहे ते तर तुमच्या हातात आहे. साखळीत मुख्यमंत्री जागा महिलांसाठी सोडायला तयार आहे. द्या तिकडे महिला उमेदवाराला तिकीट. महिला म्हणजे त्यांना नाही तर त्यांच्या पत्नींना नव्हे. ज्या महिलांच्या सशक्तीकरणाची भाषा तुम्ही करतात त्यांना द्या. गोव्यात 33 कशाला, 50% उमेदवारी महिलांना द्या. तुम्हाला कोणीही अडवत नाही. उमेदवारी द्या आणि आणा निवडून. पाहू तुम्हाला हे शक्य होतं तर. नाही ना शक्य होणार. तुम्हाला आरक्षण पाहिजे. कशासाठी?
ज्या ठिकाणी विरोधक पाय रोवून आहेत तिथे डिलिमिटेशनची खेळी करून त्या जागा तुमच्या स्वाधीन घेण्यासाठी की कशासाठी याची उत्तरे आज जनतेला हवी आहेत। ज्या महिलांना घेऊन तुम्ही रस्त्यावर येतात त्या महिलांनी देखील आता विचार करण्याची वेळ आली आहे। जेव्हा प्रश्न उमेदवारीचा येतो तेव्हा मेरिट आमदार मंत्र्यांच्या पत्नींचं कसं ठरतं? तुम्ही सभेसाठी केलेली गर्दी मेरिट ठरू शकत नाही का? आणि आताही उमेदवारी देताना आमदार मंत्र्यांच्या पत्नींचं आधी सशक्तीकरण होणार नंतर तुमचं, ही गोष्ट आधी सुद्धा सिद्ध झाली आहे। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय भाजपच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी पाडाच वाचून दाखवला, चांगली गोष्ट। पण त्याच प्रधानमंत्र्यांच्या विचारांचा आदर घेण्यात तुम्ही कुठे कमी पडलात दोतोर? आज 3 महिला आमदार असतानाही त्यांना मंत्रीपद द्या ही मागणी तुमच्याकडे करावी लागली, कारण 3 पैकी दोघांचे पती मंत्री आहेत। एकाच घरात तुम्हाला 2 मंत्रिपदे देणे शक्य नाही हे समजतं, पण तुम्ही सशक्तीकरणही पहा ना। तसे केलं असतं तर त्यांच्या पतींना मागे ठेवून महिलांचं सशक्तीकरण करण्याची संधी तुमच्याकडे होती, पण ते बिल संसदेत येईपर्यंत तुम्हाला कधीच दिसलं नाही। कसं दिसणार? कारण आता जी भाषणं तुम्ही करतात ती केंद्राने लिहून पाठवलेला टास्क आहे आणि तो पूर्ण करायचा आहे, अशी परिस्थिती तुमची झाली आहे का? त्या महिला आमदारांवर का अन्याय केलात? त्यांचं सशक्तीकरण तुम्हीच रोखून ठेवलं हे मान्य करा। आता मंत्रिपद देण्यात काही अर्थ नाही, कारण कार्यकाळ किती आहे याची जाणीव सर्वांना आहे। पण तरीही त्या महिला आमदार मंत्रिपद स्वीकारण्यास तयार होतील, कारण मंत्री झालो असं म्हणायला तरी मिळेल। तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि तुम्ही महिलांच्या सशक्तीकरणाविषयी बोलतात ना, तेव्हा कितीतरी महिलांना आशा वाटते। जेव्हा गोव्यातील महिला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर बसतात ना, तेव्हा मात्र तुम्हाला त्यांचं सशक्तीकरण नको असतं। तेव्हा महिलांवर होणारा अन्याय तुम्हाला दिसत नाही। आज भाजपला तोंड सुद्धा उघडण्यासाठी वाढ नाहीये, पण जर खुर्ची वाचवायची असेल तर टास्क पूर्ण करावाच लागत आहे। कधीतरी तुम्हा राजकारण्यांची काकलूद यावी अशी परिस्थिती, कारण ज्या गोष्टी आम्ही बोलतो त्या तुम्हाला माहीत नाहीत असं अजिबात नाही, पण त्यावर निर्णय घेण्यासाठी मात्र तुम्ही स्वयंपूर्ण नाही, तर कुणावर तरी अवलंबून आहात। हे दुर्दैव आहे। आधी स्वतःचं सशक्तीकरण करा, नंतर हे टास्क पूर्ण करा, नाहीतर सगळे घरी जाल याचं भान मात्र ठेवा।